त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही. त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं त्याचं. एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती. त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी. मी काल जाऊन आलो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची. आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये. कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या. आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही. सर, टाउन प्लॅनिंग बद्दल तुम्ही काल बोललात. फक्त एकतानगरचा किंवा परवातीचा काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला. पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार. मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं. त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, त्या पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे काही बाबा तिथे काही किती काय आहे. टाउन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. दिसली जमीन की वीक. कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्ससमधनं या सगळ्या गोष्टींचा बर्बाद होत जाणारी शहरं ते थांबत नाहीये. म्हणजे आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही येते. 5-5 शहरं झाली आहेत त्याची. मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळी मुंबई झाली आहे. पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे, विचित्र आहे. कुठपर्यंत शहर पसरतंय आणि त्याला दुसरं अजून एक कारण आहे. हे जे सगळं आता मेस झाला, गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे. आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे. रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही. म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागतायत. याला काही सरकार चालवणं म्हणतात का? नाही, आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता, मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या. बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय. महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली, बदा लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट. आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत, जे या राज्याचे मालक आहेत. मला असं वाटतं तर मी मुंबईला गेल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये माझी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच.
किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच. आता या सगळ्या प्रकरणात जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाला सगळे जबाबदार करतात. प्रशासक आता रुलिंग आहे हे बरोबर आहे, पण जे सत्ताधारी केंद्रात राज्यात आहेत त्यांच्याकडे प्रशासक आणि विरोधकांकडे ते मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आहे आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे. मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट, तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला. पुण्यासारखं शहर, इथे राज्यातनं सोडा बाहेरच्या आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत, राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून, आणि त्या शहरामधली ही कमतरता. बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी. एका अधिकाऱ्याचं निलंबन, या सगळ्या प्रकरणात अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं आणि नंतर परत सगळं त्या निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना. निलंबनाने काय होईल? तुम्हाला म्हणते सगळं शांत होईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त. आता समजा तिथे रोगराई वाढली, ते कोण बघणार? एक अधिकारी निलंबित करून काही होत नाहीत ना, प्रश्न सुटत नाहीत असे. राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये. आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची 5 शहरं झालेली आहेत. गेले 15-20 वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी, आणि काल शरद पवारांनी एक घोषणाच करतो की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका. स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का, किंवा हे प्रश्न सुटणार आहे? मला हे बघा, मुळात पहिल्यांदा एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात, बरोबर आहे. मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई महानगरपालिका आहे, म्हाडा आहे, अजून काही इतर काही सगळ्या त्याच्या पुण्यामध्ये पण आहेत. या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या, यांची एकत्र कधी बैठक होते का? कोणीतरी यायचं, पाईपलाईन घालायची, पाईपलाईन घातली, फुटपाथ केला, फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला. हे सतत चालू राहतं. याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यातनं. त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत, चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत. मी मगाशी म्हटलं ना, हे सगळं नेक्सस आहे. आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. नाही, मी परत तेच सांगतो ना, आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय. मुळात जर ह्यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बरबाद होणार. या शहराबद्दलचा नागरिक अनेक मौत झालेले पाहायला मिळेल. फुलाची वाडीमध्ये त्यांचं म्हणणं असं की आता आमचा मुलगा गेला, आम्हाला मदत नको पण कायमस्वरूपी द्या. इथंही नेमकं नागरिकांनी म्हणणं काय मांडलं? मी काल त्या भगिनीशी बोलत होतो. मला त्यांचं हिंमत त्यांची की 2-3 दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय, आणि त्या ज्या प्रकारे बोलत होत्या की माझा मुलगा गेलाय, आता तो काय परत येणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे. मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल, हे प्रशासनाला नाही कळत.